तो होण्याचा खूप हे होता आणि तो माझा आम्ही दोघांनी मिळून 6 बॉटल घेतल्यात, माझ्या मिस्टरांनी आणि मी. आणि 6 बॉटलमध्येच मला खूप अनुभव आला आणि माझी चक्कर नाही बंद झाली, म्हणून मी आज बाहेर पडत आहे. नाहीतर मी बेडरूमच्या सुद्धा बाहेर पडत नव्हती. आणि सगळेजण माझ्यामुळे सगळे काळजीत होते की हिला बाहेर कसं जाऊ दे, म्हणून मला बेडवर सगळं आणून भेटत होतं. 6 वर्ष मी बेडरूममध्ये होते नुसते आणि वॉशरूमला सुद्धा जात होते, तर माझ्यासोबत कोणीतरी येत होतं. आता आणि मला 10 वर्षापासून झोप नव्हती, तर मला झोप येते. बीपीची गोळी बंद झाली आणि झोपेची गोळी बंद झाली. शुगर माझी लेवलमध्ये आहे. आणि आमचे मेजर साहेब यांना हे आर्मीमध्ये होते आणि नंतर रेल्वेमध्ये ड्युटी केली. आम्हाला कशाचीच कमी नाही आहे, पण तरी पण आम्ही कोणालाच चांगलं झालं पाहिजे म्हणून आता जो आम्हाला अनुभव आला तो आम्ही प्रत्येकाला सांगत आहे. आणि आमचे मेजर साहेबांना कमरेपासून पाय दुखत होते आणि डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं. तर त्यांनी घरी आले आणि फाईल फेकून दिली, फाडून टाकली. आणि डॉक्टरने सांगितलं होतं की वर चढायचं नाही, म्हणजे चढ उतार करायचं नाही, काही भारी उचलायचं नाही आणि गाडी चालवायची नाही, आणि सगळं चालू ठेवलं. आणि आज जे म्हणजे जाधव सरांनी आणि अडक सरांनी जे आम्हाला सजेस्ट केलं अमृत ज्यूस, आज ते 15 वेळा खाली उतरतात, तिसऱ्या मंजिलीवरून खाली उतरतात आणि वर चढतात. 10 किलोमीटर जास्त सायकलिंग करतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने हे अमृत ज्यूस घेतलंच पाहिजे. आणि घरात प्रत्येक स्त्रीला काही ना काही आजार हा असतोच. आणि त्याच्यासाठी म्हणजे शुगर, बीपी आणि थायरॉईड यासारखे रोग असतात आणि त्याच्यापर्यंत म्हणजे आपण पोचू शकत नाही. तर मला असं वाटतं प्रत्येकाने त्यांच्यापर्यंत पोचवून आपण सगळ्यांपर्यंत हा म्हणजे निरोगी काय हे आपण केले पाहिजे. आणि हम सुधरेंगे युग सुधरेगा, हम बदलेंगे युग बदलेगा हा संकल्प आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि घराघरामध्ये आपण अमृत ज्यूस पोचवलं पाहिजे. आणि जसं काही म्हणजे जसं मला अडक सरांनी, जाधव सरांनी सजेस्ट केलं, तसंच समजा मी ऐकलं नसतं आणि माझ्या मित्राला तर समजा मैत्रिणीला किंवा मित्राला सांगितलं असतं आणि त्याने प्रोग्रेस केलं आणि मी ते ऐकलं नाही आणि ते खूप म्हणजे डेव्हलप झाले त्यांनी प्रोग्रेस करून. तर मला असं वाटते, मला नंतर असं वाटेल की यांनी तर आधी मला सांगितलं होतं आणि मी ते ऐकलं नाही. आज हे कुठच्या कुठं पोचले आहेत आणि मी जाग्यावरच राहिली तरी वेळ गेलेला नाही असं समजू नका. आणि आजपासून जरी सुरुवात केली तरी आपण प्रोग्रेस करू शकतो आणि तो प्रोग्रेस आपण करायला पाहिजे. जसे 3 प्रकारचा पाऊस येतो. एक म्हणजे खूप छोटा पाऊस येतो, म्हणजे थोडा वेळ येतो आणि सुकून जातो. त्याच्यानंतर एक मीडियम स्वरूपाचा पाऊस येतो, तो म्हणजे की 2 घंटे 3 घंटे येतो आणि 2-3 दिवस येत नाही. त्याच्यानंतर पूर्ण हिरवंगार होऊन जाते. त्याच्यानंतर एक भरपूर असा पाऊस येतो आणि तो पाऊस सगळं पूर्ण वाहून नेतो. तर आपल्याला वाहून पण न्यायचं नाही आणि कमी पण पाऊस पडायचा नाही. आपल्याला सर्वांना हिरवंगार करायचं आहे आणि सर्व निरोगी काय झाली पाहिजे असं मला वाटते. धन्यवाद. नमस्कार.